सामनातून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक झालं। अनेक मंत्री मलाईदार खात्यावर अडून बसलेले आहेत। पालकमंत्री पदासाठी त्यांच्यामध्ये रुसवे फुगवे सुरू आहेत। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीमध्ये जाऊन तिथे त्यांनी विकासाचं नवं पर्व सुरू केलेलं आहे। असे कौतुक सामनातून करण्यात आलेलं आहे। सामनातून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करताना नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षात कामाला सुरुवात केली, त्यासाठी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याची निवड केली। अनेक मंत्री मलाईदार खाती आणि पालकमंत्री पद मिळवण्यासाठी अडून बसले असतानाच फडणवीस गडचिरोलीमध्ये पोहोचले। त्यांनी नक्षलग्रस्त जिल्ह्यात विकासाचं नवं पर्व सुरू केलं। फक्त गडचिरोलीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठीच हे सकारात्मक म्हणावं लागेल। राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती ही अशा ठिकाणी अनेकदा महत्त्वाची ठरत असते। मुख्यमंत्री फडणवीसांनी ती दाखवण्याचं ठरवलं असेल तर आनंदाची गोष्ट आहे। लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या पोलाद कारखान्याचाही शुभारंभ मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीमध्ये केला। यापुढे गडचिरोलीला पोलाद सिटीचा दर्जा मिळवून देऊ अशी ग्वाही सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। त्यासाठी त्यांना गडचिरोलीला नक्षलवाद्यांच्या पोलादी पंजातून पूर्णपणे मोकळं करावं लागेल। नक्षलवाद्यांचा जिल्हा याऐवजी गडचिरोलीला पोलाद सिटी ही नवी ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्यांचं स्वागतच करायला हवं, असं कौतुक सामनातून करण्यात आलंय। जमशेदपूर नंतर जर गडचिरोली पोलाद सिटी जर बनवणार असतील आणि तिकडल्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर ते राज्याच्या हिताचं आहे। मी असं पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांच्या समोर 10 खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। त्यांनी शस्त्र हाती ठेवलं आणि संविधान हाती घेतलं। याचं प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला याचं कौतुक वाटलं पाहिजे। नरेंद्र मोदींनी जेव्हा चांगली कामं केली तेव्हा आम्ही त्यांचं कौतुक केलेलं आहे, टीकाही केलेली आहे। आणि गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा वाहणार असेल तर त्याचं कौतुक जर कोणी करणार नसेल तर ते चुकीचं ठरेल। अनेक दिवसापासून आम्ही वाट बघत होतो की सामना कधीतरी चांगलं लिहिल। यापूर्वी त्यांना चांगलं लिहिता आलं असतं, पण आज किमान देवेंद्रजींनी महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता जे जे काही गडचिरोलीत असतील, या महाराष्ट्राचा नक्षलवाद संपवण्याचे विषय असतील, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातल्या जनतेच्या डेव्हलपमेंटचे विषय असतील आणि महाराष्ट्र पुढे नेण्याचे विषय असतील, किमान सामनातनं देवेंद्रजींचं कौतुक होणे हे आमच्या सरकारला, जे आमचं सरकार विकसित महाराष्ट्राकडे आम्ही घेऊन जातो आहे, त्याकरता आनंदाची गोष्ट आहे।